श्री स्वामी समर्थ वाईटी फॅमिली दिव्यास किचन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कुरकुरीत जाळीदार असा इन्स्टंट डोसाची रेसिपी। चला तर मग रेसिपी सुरू करूयात। सर्वप्रथम एक वाटी रवा घेऊयात, त्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे बेसन आणि 1 वाटी दही टाकूया। आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया व त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून थिक कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवून घेऊयात। लक्षात असू द्या आपलं बॅटर थिक ठेवायचं आहे। इथे आपण बॅटरला 10 ते 15 मिनिटं रेस्टवर ठेवणार आहोत। तोवर आपण नारळाची चटणीची रेसिपी बघूयात। सर्वप्रथम मी इथे मिरच्या भाजून घेणार आहे। आपल्या मिरच्या भाजून झालेल्या आहे। आता आपण त्यामध्ये शेंगदाणे देखील भाजून घेणार आहोत। मिरच्या शेंगदाणे भाजून झालेले आहे। आता आपण ते वाटण बारीक करून घेतलेलं आहे। आता सर्वप्रथम आपण पातेल्यामध्ये तेल टाकून घेऊयात व आता आपण लसूण आणि मोहरीची फोडणी देऊन घेऊया। आता आपण त्यामध्ये वाटण टाकून घेऊया व छान असे परतवूया। त्यामध्ये मीठ टाकून घेऊयात। तयार आहे आपली हिरवी मिरची, खोबरं आणि शेंगदाण्याची चटणी। आता आपल्या इथे बॅटर 15 मिनिटं रेस्टवर देऊन झालेलं आहे। आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊयात व त्याला मिक्सरमधून बारीक करून घेऊयात। आपल्याला बॅटर बारीक करताना त्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे। आपलं बॅटर इथे बारीक होत झालेलं आहे। आता आपण ते साईडला काढून घेणार आहोत। इथे मी तवा ठेवलेला आहे तापायला। त्याला आपण कांद्याच्या साहाय्याने तेलाची कोटिंग देऊन घेऊयात, जेणेकरून आपला रव्याचा डोसा हा तव्याला चिटकणार नाही। आता आपण बॅटर हलक्या हाताने स्प्रेड करून घेणार आहोत। बॅटर स्प्रेड करून झालेलं आहे। आता आपण 1 ते 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊया, जेणेकरून आपला डोसा हा तव्याला चिटकणार नाही व छान असा निघेल। तयार आहे आपला इन्स्टंट जाळीदार व कुरकुरीत डोसा आणि त्यासोबत नारळाची चटणी। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।